नमस्कार शिक्षक मित्र हो, मी सौ दीपाली भरत कतगर, विद्या मंदिर नेरली, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. निपुण भारत अभियानांतर्गत गणित विषयातील इयत्ता दुसरीच्या 0 ते 9 पर्यंतच्या संख्या अंकी लिहितो हा अध्ययनस्तर आपल्याला प्राप्त झालेला आहे. यानंतर अपेक्षित अध्ययनस्तर आहे तो म्हणजे 10 ते 20 संख्यानामे क्रमाने म्हणतो. हा अध्ययनस्तर विद्यार्थ्यांच्या मध्ये प्राप्त व्हावा यासाठी आपल्याला काही नाविन्यपूर्ण खेळ उपक्रम कृती घ्यायच्या आहेत. त्यातील पहिली कृती आहे फुग्यांची संख्या गाडी. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या पाहिलेल्या आहेत. आता आपल्याला पाहायची आहे ती फुग्यांची संख्या गाडी. चित्रामध्ये पहा तर मुलांच्या हातामध्ये फुगे आहेत आणि त्या फुग्यावरती 10 ते 20 संख्या क्रमाने लिहिलेल्या आहेत. असे फुगे रंगीत फुगे घेऊन आपण संख्या त्यावरती लिहिल्या आणि त्यानंतर त्या फुग्यांच्या संख्यांचं वाचन घेतलं तर 10 ते 20 संख्यानामे हा अध्ययनस्तर पूर्ण होण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होईल आणि विद्यार्थी 10 ते 20 संख्यानामे क्रमाने म्हणणे हा अध्ययनस्तर प्राप्त करू शकतील. यानंतर आपल्याला पुढची कृती पाहायची आहे. या कृतीचं नाव आहे या कपावर दडले काय. यासाठी आपण विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊ शकतो. राज, तुला आता एक खेळ खेळायचा आहे. या कार्डावरती बघ 10 ते 20 संख्या लिहिलेल्या आहेत. आता तुला या संख्या कार्डावरती हे कप आहेत, ह्या कपावरती सुद्धा संख्या आहेत, 10 ते 20 संख्या आहेत. या संख्या तुला म्हणत म्हणत या गोलावरती ठेवायच्या आहेत. समजलं? ठीक आहे, चल सुरू कर. 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. छान, मस्त. तू छान पद्धतीने असं एकदम 10 ते 20 संख्या क्रमानं लावलेलं आहेस. तुझ्यासाठी एक मी तुला सुंदर टाळी देणार आहे. त्या टाळीचं नाव आहे झकास टाळी. हा, हे बघ, 1 2 1 2 3 सुंदर, 1 2 1 2 3 बढिया, 1 2 1 2 3 झकास. शाबाश. चला, 10 ते 20 संख्या क्रमाने म्हणतो हा अध्ययनस्तर प्राप्त करण्यासाठी आपल्याला आणखी एक कृती घेता येईल. त्या कृतीचे नाव आहे संख्यांचे तोरण करूया. पहा, तुम्हाला इथे संख्यांचे तोरण दिसत आहे. या पद्धतीने आपण संख्यांचे तोरण बनवू शकतो. त्यामध्ये काय करायचं आहे तर पानांच्या आकाराचे हे संख्यांचं तोरण मी बनवलेलं आहे. त्यावरती संख्या कार्ड आहेत. त्यामध्ये 10 पासून 20 पर्यंतची संख्या कार्ड बनवलेली आहेत आणि हे संख्या कार्ड आपण मुलांना गटामध्ये देऊ शकतो आणि त्यानंतर त्यांना वेट टाइम द्यायचा आहे आणि त्या वेळेमध्ये मुलांनी पूर्ण करायचं आहे. गट कार्य देऊ शकतो किंवा जोडीमध्ये सुद्धा हे काम आपण देऊ शकतो. जी जोडी हे कार्य सर्वात अगोदर पूर्ण करेल ती या संख्यांचं तोरण या उपक्रमामध्ये विजयी ठरेल. त्यानंतर अशाच प्रकारे आपण गटकार्य घेत असताना सुद्धा गटामध्ये वेगवेगळ्या संख्या आपण देऊ शकतो. त्यानंतर आपण ते संख्या दिल्यानंतर त्या संख्या क्रमाने मुलांना लावण्यास सांगायचं आहे. तसेच लावल्यानंतर मुलांच्याकडून त्या संख्या 10 ते 20 अशा क्रमाने म्हणून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपण कृती घेतली तर 10 ते 20 संख्यानामे क्रमाने म्हणतो हा अध्ययनस्तर प्राप्त होण्यास आपणास कोणती अडचण येणार नाही आणि विद्यार्थी अशा उपक्रमामध्ये आनंदाने सहभागी होतील आणि विद्यार्थ्यांना ही कृती खूपच आवडायला लागेल. अशा प्रकारे आपण ही कृती घेऊन 10 ते 20 संख्या क्रमाने म्हणतो हा अध्ययनस्तर नक्कीच प्राप्त करू शकतो. धन्यवाद. यानंतर आपल्याला चौथी कृती घ्यायची आहे. त्या कृतीचे नाव आहे जोड साखळी करूया. जोड साखळी म्हणजे काय तर मुलांना आपण जोड साखळी करण्यासाठी संख्या कार्ड द्यायची आहेत. अशा प्रकारे आपण 10 ते 20 मधील संख्या कार्ड मुलांना देणार आहोत. ते मुलांनी आपल्या ड्रेसवरती लावायचे आहेत आणि त्यानंतर मुलं काय करतील तर खेळत असतील. खेळता खेळता मुलांनी 10 ते 20 संख्या ओळखायच्या आणि 10 पासून सुरुवात करून प्रत्येकाने एकमेकाचा हात पकडून साखळी बनवायची आणि साखळी बनवल्यानंतर सर्व मुलं आपल्या आपल्या कार्डावरील संख्या वाचतील. ते वाचत असताना संख्या साखळी तयार झाल्यानंतर एका विद्यार्थ्याला समोर बोलावून ती संख्या साखळी वाचण्यास सांगायची. ती मुले मग 10 ते 20 संख्या क्रमाने वाचतील. अशा प्रकारे अध्ययनस्तर प्राप्त करण्यासाठी आपण प्रत्येक विद्यार्थ्याकडून जोड साखळीचे वाचन घेऊ शकतो आणि जोड साखळी करूया ही कृती आनंदाने पूर्ण करू शकतो. धन्यवाद.